पण मला नाही वाटत तो तयार होईल. म्हणजे लग्नाच्या आधी सुद्धा आमचं बोलणं झालं होतं, तेव्हाही तो नाहीच म्हणाला होता. आणि त्याचं बरोबर आहे, तो स्वतःच्या कुटुंबाला प्राधान्य देणारा, प्रायोरिटी देणारा मुलगा आहे आणि मला नाही वाटत तो कुटुंबापासून वेगळा राहू शकेल. आणि त्याच्या या मताचा मी पूर्णपणे आदर करतो बाबा. जावई बापू, खरं तर एवढ्या थोड्या दिवसामध्ये तुम्ही माझ्या रोहनला खूप छान ओळखलत. सहसा मी माणसं ओळखायला चूक करत नाही बाबा. आणि रोहनचा हाच गुण मला खूप आवडतो. म्हणजे आपलं काम आणि आपलं कुटुंब या दोन्हीपैकी योग्य वेळी योग्य प्राधान्य देणाऱ्या व्यक्तींचं मला कायम कौतुक वाटतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की रोहन माझ्या बहिणीला योग्य वेळ देऊ शकेल, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकेल. माझ्या बहिणीसाठी तो एकदम परफेक्ट आहे. आणि माझ्या रोहनसाठी आधीरा. खरंच त्याला अशीच म्हणजे स्पष्ट बोलणारी, त्याच्यावर प्रेम करणारी, त्याच्यावरून जीव ओवाळून टाकणारी मुलगी हवी होती. ती त्याला मिळाली आहे. पण कसं आहे ना जावई बापू, की त्या दोघांना वेळ द्यायला हवा. दोष त्यांचा नाहीच आहे. दोष असेल ना तर आजूबाजूंच्यांचा आहे. आणि लग्नाच्या सुरुवातीच्या काळामध्ये हे एकमेकांना वेळ देणं खूप गरजेचं असतं. म्हणून मी म्हणतो की त्यांच्या आजूबाजूची गर्दी जर कमी झाली ना तर त्यांना छानपैकी एकमेकांना वेळ देता येईल आणि मग सुखाचा संसार करायला त्यांना सवड मिळेल. काय आहे, आमच्या पिढीमध्ये ना असं काही नव्हतं हो. आणि आमची तशी अपेक्षाही नव्हती. पण आजकालची पिढी, त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, वेगळ्या आहेत. आपण ते समजून घ्यायला हव्यात. म्हणून म्हणतो की मी सुचवलेल्या पर्यायाचा तुम्ही जरूर विचार करावा. नक्की नक्की विचार करीन बाबा. पण आपण सगळे मिळून हा इश्यू रिझॉल्व्ह करूया. हो, नक्की. बरं, मी येतो आता. बरं, तसे आपण संपर्कात राहू एकमेकांच्या. नक्की बाबा, येतो. जबाबदारी त्याचीच आहे. समोरच्या 18व्या वाढदिवसाला यायला निघाले होते त्याचे आई बाबा आणि तुझे बाबा. काय एवढं सोनं लागलं होतं त्याच्या वाढदिवसाला? घराण्याच्या वारसाचा वाढदिवस म्हणून रात्रीचे यायला निघाले प्रवास करून. काय गरज होती? झाला ना ऍक्सिडेंट, गेले सगळे एका झटक्यात. तुझे बाबा, मोठा भाऊ म्हणजे त्यांच्यासाठी देवच जणू. मोठा भाऊ निघाला, पाठोपाठ हेही निघाले. आणि ते असते ना तर आज मीही राजाची राणी म्हणून जगले असते. माझ्या नशिबात कायमची समोरची हुकुमशाही झेलणं आलं.